नमस्कार, स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी करत आहे रोस्टेड चना गार्लिक। हॉटेलमध्येही रोस्टेड चना असं जरी नाव असलं तरी तिथे फ्राय करूनच ही रेसिपी तयार केली जाते। अशा प्रकारे हा रोस्टेड चना आज मी करत आहे। त्यासाठी खरं काबुली चणे वापरतात, पण मी इथे आपले नेहमीचे गावरानी चणे वापरत आहे। हे असे वाटीभर चणे मी रात्रभर भिजत घालत आहे। अशा प्रकारे भिजवलेत मी। रात्रभरामध्ये छान भिजलेत हे चणे। आता याची 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत कुकरमध्ये। जास्त शिजवायचं नाही आहे, चणे फुटले नाही पाहिजे। थोडं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त नाही घालत आहे, जेणेकरून जास्त वाया नाही गेलं पाहिजे। यामध्येच थोडं मीठ घालायचं आहे आणि चणे शिजवून घ्यायचे आहेत। कुकरला अशा प्रकारे मी चणे शिजवून घेत आहे। 3 शिट्ट्या घेतल्या आहेत। चणे जास्त शिजून फुटणार नाही याची काळजी घ्यायची। अशा प्रकारे चणे निथळून घेतलेले आहेत। अगदीच कोरडे केले असं नाही पाहिजे, थोडे ओलसर असले तरी चालणार आहे। पाणी फेकून न देता याचा थोडासा शिपका मारता येईल आपल्याला चण्यावरती। हे चणे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे। थोडे ओलसरच राहू द्यायचे म्हणजे याचं कोटिंग छान बनेल। शेंगदाणे घेतले आहेत, त्यानंतर चाट मसाला आहे, हिंग आहे, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि काश्मीरी लाल तिखट आणि एक लिंबू घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या साल न काढता। आता ह्या चण्याला आपण मॅरिनेट करूया, लिंबू पिळून घेऊया यावरती। टिक्का मसाला नसला तरी चालणार आहे। इथे कॉर्नफ्लोअर टाकत आहे मी चण्यावर आणि शेंगदाण्यांवर पण। चना गार्लिकमध्ये मी शेंगदाणे पण घालत आहे। थोडं तिखट घालायचं आहे, हे काश्मीरी तिखट आहे असल्यामुळे हे तिखट नाही आहे, फक्त रंगाला आहे। काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, थोडं मीठ आधी शिजवताना टाकलं होतं त्यामुळे आता थोडंच घालायचं आहे। आणि चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्यामुळे थोडं प्रमाणातच घालायचं आहे। आता इथे हिंग घेत आहे, चण्याला जरा जास्त हिंग घालायचा। चाट मसाला टाकत आहे। चाट मसाला आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। शेंगदाण्यातही थोडा टाकला आहे। हे सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे। कोटिंग थोडं कमी वाटतंय मला, याला कोटिंग व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं लिंबाचा रस आणि थोडं कॉर्नफ्लोअर मी अजून टाकत आहे। इथे ह्या चमच्याप्रमाणे 4 चमचे कॉर्नफ्लोअर मला लागलेलं आहे। कॉर्नफ्लोअर थोडं जास्त टाकलं म्हणजे कोटिंग छान होतं। इथे आपण तांदळाचं पीठ पण टाकू शकतो, पण मी आज ते काही टाकलं नाही, फक्त कॉर्नफ्लोअर टाकत आहे। आणि शेंगदाण्यांना पण बेसन पीठ थोडंसं टाकलेलं आहे। आता कढई तापायला ठेवली आहे, बेसन पीठ टाकून थोडंसं पाणी शिंपडून घेत आहे म्हणजे कोटिंग चांगलं होईल शेंगदाण्यांना। तेल तापलेलं आहे। सर्वात आधी मी चणे तळून घेत आहे। अशा प्रकारे कोटिंग झालेलं आहे, असे ओलसर झालेले आहेत चणे। फुल गॅसवरती चणे टाकत आहे म्हणजे छान क्रिस्पी होतात हे। चणे उडतायत असं वाटलं तर काळजी म्हणून अशा प्रकारची गाळणी जाळी समोर ठेवा, म्हणजे अंगावर उडणार नाहीत चणे। शिजवून घेतलेले आहेत त्यामुळे काही ते उडत नाही आहेत तेलामध्ये। अशा प्रकारे मी सर्व चणे आता तळून घेत आहे।
छान क्रिस्पी असे होत आहेत चना गार्लिक. ही रेसिपी अशी आहे की यामध्ये लसणाचा भरपूर वापर करायचा आहे. लाल तिखट टाकल्यामुळे तेलाचा रंग थोडा बदलला आहे. आता मी शेंगदाणे तळून घेत आहे. यामध्ये बेसन पीठ टाकलं थोडं आणि थोडं पाणी टाकून कालवून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यामुळे कोटिंग व्यवस्थित बसेल. अशा प्रकारे पाण्याचा शिपका टाकलेला आहे. आता मी हे सर्व शेंगदाणे पण तळून घेत आहे. तिखटामुळे तेलाचा रंग जरा बदलला आहे. शेंगदाणे पण छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहे मंद आचेवरती. सुरुवातीला फुल गॅस ठेवायचा. त्यानंतर हे लसूण टाकत आहे मी इथे. सालासहित लसूण तेलामध्ये फुटतात. आत्ता मला तो अनुभव आला, त्यामुळे मी थोडाच लसूण तळत आहे. जाळी ठेवून तळा, त्यापेक्षा कापून घेतलेला लसूण तळलेला जास्त चांगला. अशा प्रकारेच लसूण टाका. अख्खा लसूण फुटतो तेलामध्ये आणि ते खूप रिस्की होतं. अशा प्रकारे लसूण न टाकता तुकडे करून लसूण तळून घेत आहे. चना गार्लिक आहे त्यामुळे भरपूर लसूण घ्यायचं आहे. तुकडे करून लसूण घ्यायचं आहे. अखंड लसूणही घेतात पण तो तेलामध्ये फुटतो, म्हणून इथे आपण तुकडे केलेलाच लसूण मी नंतर जास्त वापरला आहे. अशा प्रकारे पूर्ण निथळून घेतलेलं आहे. तेलामधनं तेल पूर्ण काढून घेतलेलं आहे जाळीमध्ये लसूण ठेवून. यानंतर हिरवी मिरची पण तळून घेत आहे. तीही मी अखंड तळत नाही, तुकडे करून तळत आहे, जेणेकरून ती फुटली नाही पाहिजे. त्यामध्ये लाल तिखटामुळे तेलाचा रंग जरा बदललेला आहे. चणे अगदी क्रिस्पी असे तळून झालेले आहे. त्याच्या आवाजावरूनच कळेल की किती क्रिस्पी झालेले आहेत. तर यामध्ये आपण तळलेला लसूण, मिरच्या, थोडा कांदा, यामध्ये काकडी, टोमॅटो असं सर्व सॅलडही आपण टाकू शकतो. टोमॅटो घातला आहे, कोथिंबीर आणि वाटलं तर अजून वरून लिंबू पिळू शकतो. पण आधी मी भरपूर लिंबाचा रस घातला आहे. अगदी थोडासा लिंबू पिळला तरी चालणार आहे. अशा प्रकारे चना रोस्टेड तयार झालेला आहे. गार्लिक चना तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. परत भेटूया अशाच रेसिपीबरोबर.